नमस्कार. आज आपण स्टोर लेजर तयार करणार आहोत. त्यासाठी दिलेली माहिती आपण सुरुवातीला त्या ठिकाणी समजावून घेऊयात. सेटअप अ स्टोर लेजर फॉर्म अँड एंटर द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स अडॉप्टिंग द वेटेज ॲव्हरेज मेथड ऑफ प्राइसिंग आउट इश्यूज. वेटेज ॲव्हरेज मेथडनुसार आपल्याला या ठिकाणी ट्रान्झॅक्शनची नोंद करायची आहे. ऑगस्ट 2025 ची माहिती आपल्याला याच्यामध्ये दिलेली आहे. त्यामध्ये 1 ऑगस्ट ओपनिंग बॅलन्स 50 युनिट्स ॲट ₹3 पर युनिट. त्यानंतर 5 ऑगस्ट इश्यूड आउट टू प्रोडक्शन 2 युनिट्स. त्यानंतर 7 ऑगस्ट परचेस्ड 48 युनिट्स ॲट ₹4 युनिट्स. त्यानंतर 9 ऑगस्ट इश्यूड आउट 20 युनिट्स टू प्रोडक्शन. पुढची तारीख आहे 19 ऑगस्ट परचेस्ड 76 युनिट्स ॲट ₹3 पर युनिट. त्यानंतर 24 ऑगस्ट रिसीव्ड इनटू स्टोर 19 युनिट्स आउट ऑफ 20 युनिट्स इश्यूड ऑन 9th ऑगस्ट 2025. त्यानंतर लास्ट डेट आहे 27 ऑगस्ट इश्यूड टू प्रोडक्शन 10 युनिट्स. तर आपल्याला ओपनिंग बॅलन्सेस आहेत, काही इश्यू आहेत, परचेस आहेत, या सर्व ट्रान्झॅक्शनची नोंद आपल्याला स्टोर लेजर अकाउंटमध्ये वेटेज ॲव्हरेज मेथडनुसार त्या ठिकाणी करायचे आहे. त्यासाठी आपण अकाउंट प्रिपेअर करून घेऊयात. स्टोर लेजर अकाउंट अंडर वेटेज ॲव्हरेज मेथड ऑफ प्राइसिंग इश्यूज. त्यामध्ये फर्स्ट कॉलम असेल डेट. त्यानंतर रेफरन्सेस, जर प्रॉब्लेममध्ये आपल्याला रेफरन्सेस दिलेले असतील तर त्यामध्ये रिक्विजिशन नंबर आणि गुड्स रिसिव्ड नोट याप्रमाणे आपल्याला नोंद करायची आहे. परंतु या प्रॉब्लेममध्ये आपल्याला कुठल्याही त्या पद्धतीनं रिक्विजिशन असेल किंवा गुड्स रिसिव्ड असेल या संदर्भात नंबर्स दिलेले नाहीत. त्यानंतर पुढचा कॉलम असेल ज्या रिसीट्स आहेत त्या याच्यामध्ये आपल्याला नोंदवायचे. त्यामध्ये क्वांटिटी असेल, रिसीटचा रेट असेल आणि अमाऊंट. त्यानंतर काही इश्यूज आहेत, इश्यूजच्या सुद्धा नोंदी आपल्याला करायच्या आहेत. त्यामध्ये क्वांटिटी, त्याचा रेट आणि त्याची अमाऊंट जी असेल त्याप्रमाणे आपल्याला त्याची नोंद करायची आहे. आणि लास्ट बॅलन्स जे आपल्याला असतील ते बॅलन्स आपल्याला शेवटी त्या ठिकाणी नोंद करायची आहे की त्या डेटला आपल्याकडे त्या किती बॅलन्स राहिलेला आहे. तर आपण प्रॉब्लेम सोल्व्ह करूयात. पहिली तारीख आहे 1 ऑगस्ट. त्यामध्ये ओपनिंग बॅलन्स दिला आपल्याला 50 युनिट्स आहेत ॲट ₹3 पर युनिट. रेफरन्स डेट कॉलम मध्ये आपण लिहूयात 1 ऑगस्ट. त्यामध्ये बॅलन्स ब्रॉट डाऊन जो असेल तो आपल्याला लिहायचा आहे. म्हणजे ओपनिंग बॅलन्स आपल्याला दिलेला आहे तो ओपनिंग बॅलन्स आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचा आहे. ओपनिंग बॅलन्स रिसीट काही नाहीत, इश्यू नाहीत. ओपनिंग बॅलन्स मध्ये 50 क्वांटिटी आहेत, त्याचा दर आपल्याला दिलेला आहे ₹3 प्रमाणे. टोटल होईल आपल्याला याच्यामध्ये ₹150. 1 तारखेची नोंद आपल्याला करायची आहे. 1 तारखेच्या नोंदीनुसार आपण नोंद जी केलेली आहे 1 तारखेची त्यामध्ये बॅलन्स ब्रॉट डाऊन असेल. जो बॅलन्स आपल्याला त्यामध्ये 50 क्वांटिटी आहेत, रेट ₹3 150. पुढील डेट आहे 5 ऑगस्ट. 5 ऑगस्टला इश्यूड केलेले आहेत प्रोडक्शन युनिटसाठी 2 युनिट इश्यू केलेले आहेत. डेट कॉलम मध्ये आपण लिहूयात फर्स्ट तारीख 1 होती, त्यानंतर 5 तारखेला इश्यू केलेले आहेत. इश्यू करत असताना रिक्विजिशन स्लिप नंबर याच्यामध्ये येईल, पण रिक्विजिशन स्लिप नंबर आपल्याला दिलेला नाही. रिसीट कोणत्याही प्रकारच्या नाहीत. क्वांटिटी आपल्याला इश्यू करायचे. इश्यू करत असताना 2 क्वांटिटी आपल्याला इश्यू करायचे. रेट आपल्याला आणखी एकच असल्यामुळं वेटेज ॲव्हरेज मेथडनुसार फर्स्ट आहे, पण एकच आपल्याला बॅलन्स असल्यामुळे रेट राहील ₹3. अमाऊंट टोटल येईल 2 × 3 = 6. बॅलन्स लिहिताना पहा क्वांटिटी आपल्याकडे 50 होत्या, 50 मधून क्वांटिटी आपण इश्यू केल्या 2, आपल्याकडे क्वांटिटी राहिल्या 48. 48 क्वांटिटीज आपल्याकडे शिल्लक राहिल्या. त्याचा दर जो असेल तो दर जो आपल्याला लिहायचा आहे त्याची आवश्यकता नाही. तरी सुद्धा आपल्याला इथं लिहिताना ॲव्हरेज मेथडनुसार काय करायचंय की ₹150 आपल्याकडे होते, त्यापैकी 6 इश्यू आपल्याकडे झाले.
अमाऊंट येईल आपल्याला 144. रेट जर तुम्ही ऑटोमॅटिक त्याच्यामध्ये पाहिला तर 48 गुणिले 3 केल्यानंतर आपल्याकडे अमाऊंट राहील 144. रेट लिहिण्याची आपल्याला इथं आवश्यकता नाही किंवा लिहिला तरी आपण रेट चालू शकेल. त्यानंतर पुढची डेट पहा, 7 तारखेला पुन्हा परचेस केलेले आहेत, त्यामध्ये 48 युनिट परचेस केलेत, 4 रुपये प्रत्येक युनिटची किंमत आहे. पुढील डेट असेल 7 ऑगस्ट. परचेस केलेले आहेत, परचेस केलेले असतील तर गुड्स रिसिव्ड नोट नंबर असेल 7 तारखेला गुड्स रिसिव्ड नोट. किती आपल्याला क्वांटिटी त्या ठिकाणी केली बघा 7 तारखेला रिसिव्ह 48 युनिट्स आहेत. दर आहे त्याचा 4 रुपये प्रमाणे. 48 क्वांटिटी आहेत, 4 रुपये प्रमाणे त्याचा दर आहे. गुणाकार येईल 48 गुणिले 4 बरोबर 192. आता याच्यामध्ये बघा 7 तारखेला इश्यू काही नाही, त्यामुळे आपण डायरेक्टली बॅलन्स कॉलम मध्ये आपण त्या ठिकाणी यायचे. पहिल्यांदा पहा आपल्याकडे क्वांटिटी किती आहेत, 48 क्वांटिटी आहेत. त्यानंतर आपण नवीन परचेस केल्या 48. टोटल आपल्याकडे क्वांटिटी होतील 96. क्वांटिटी आपल्याकडे एकूण होतील 96. त्यानंतर अमाऊंट ची बेरीज आपल्याला करायची वेटेज ॲव्हरेज मेथडनुसार. रेट काढण्यासाठी 144 प्लस 192 अमाऊंट होईल आपल्याला 336. 144 प्लस 192 केले की आपल्याला अमाऊंट येईल 336. याचा जर आपण दर कॅल्क्युलेट केला तर काय येईल बघा आपल्याला याच्यामध्ये 336 भागिले 96 हे जर केलं तर दर मिळेल आपल्याला 3 रुपये 50 पैसे. म्हणजे नवीन दर आपल्याला या ठिकाणी येईल 3 रुपये 50 पैसे. याचा अर्थ आपण हे 3 रुपये 50 पैसे कसे काढले पहा, 336 भागिले 96 वेटेज ॲव्हरेज मेथड मध्ये अमाऊंट काढत असताना बॅलन्स टोटल अमाऊंट डिवायडेड बाय टोटल क्वांटिटी या पद्धतीने आपल्याला अमाऊंट येईल 3 रुपये 50 पैसे. पुढील डेट पहा, 9 तारखेला आपण इश्यू केलेत 20 युनिट्स. 9 तारीख 9 ऑगस्ट मध्ये येऊयात आपण. डेट मध्ये येईल 9 ऑगस्ट. त्यानंतर क्वांटिटी मध्ये इश्यू केलेले आहेत. किती युनिट इश्यू केलेत, 20 युनिट इश्यू केलेले आहेत. त्यासाठी दर आपल्याकडे आहे 3 रुपये 50 पैसे. इथले आपल्याला आहे ते 96 मधले आपण 20 त्या ठिकाणी यूज करणार आहोत किंवा इश्यू करणार आहोत. त्याची प्राइस आहे 3 रुपये 50 पैसे. 20 गुणिले 3.50 जर आपण त्या ठिकाणी केलं तर आपल्याला अमाऊंट मिळेल 70. म्हणजे क्वांटिटी 20 विकलेल्या आहेत, 3 रुपये 50 पैसे प्रमाणे अमाऊंट येईल आपल्याला 70. बॅलन्स किती राहील बघा, 96 आपल्याकडे बॅलन्स होता 7 तारखेला. 9 तारखेला आपण त्यापैकी 20 इश्यू केले, विकले, आपल्याकडे बॅलन्स राहील 76. त्यानंतर 336 मधून 76 वजा केल्यानंतर आपल्याकडे बॅलन्स राहतोय 266. 266 बॅलन्स राहील. पुन्हा एकदा जर आपण बघितलं तर प्राइस काढत असताना काय करायचं आहे, 266 भागिले 76 युनिट आपल्याकडे शिल्लक आहेत. प्राइस येईल 3 रुपये 50 पैसे. जसे की आपल्याकडं आहे तीच अमाऊंट आपल्याकडे अजून शिल्लक आहे, कारण नवीन परचेस आपण केलेली नाही, फक्त परचेसला रेट चेंज होतोय आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. 9 तारखेनंतर पुढील डेट आहे 19 ऑगस्ट. परचेस केलेले आहेत 76 युनिट्स, 3 रुपये प्रमाणे घेतलेले आहेत. 19 तारीख पुढील डेट येईल 19 तारीख. परचेस केलेले आहेत 76 युनिट. दर आहे त्याचा 3 रुपये प्रमाणे. 76 गुणिले 3 आपण जर केलं तर आपल्याला अमाऊंट येईल 228 रुपयाची आपण खरेदी त्या ठिकाणी केलेली आहे. आता 19 तारखेला बघा बॅलन्स किती, 9 तारखेला आपल्याकडे 76 शिल्लक होते, नवीन आपण परत 76 खरेदी केले. आपल्याकडे बॅलन्स किती राहील पहा, 9 तारखेचे 76 प्लस 19 तारखेचे 76 आपल्याकडे बॅलन्स राहील 152 रुपीजची. आपण जर टोटल केली तर 266 अधिक 228 अशी मिळून टोटल येईल 494.
तर 494 कसं आले परत एकदा पहा, 266 प्लस 228 की जे आपल्याकडं 19 तारखेला आपण नवीन खरेदी केली होती. पुन्हा परत आपल्याला नवीन दर वेटेज ॲव्हरेज मेथड असल्यामुळे काढायचं आहे. टोटल अमाऊंट म्हणजे 494 भागिले 152 टोटल क्वांटिटीज दर येईल आपल्याला 3 रुपये 25 पैसे प्रमाणे त्या ठिकाणी आपल्याला दर येईल, किंवा आपण जर ट्रिपल मध्ये गेलो तर 3.250 या पद्धतीने येईल. आपण 2 डिजिटचाच या ठिकाणी विचार करूया. 3.25 हा नवीन दर येईल. नवीन दर कसा आलाय पहा, 494 भागिले 152 केल्यानंतर नवीन दर येईल 3.25. 19 तारखेला म्हणजे वेटेज ॲव्हरेज मध्ये आपल्याला आहे की नवीन परचेस केली की रेट आपल्याला त्या ठिकाणी नवीन मिळतो. त्याच्यासाठी टोटल अमाऊंट डिवायडेड बाय टोटल क्वांटिटी हे त्या ठिकाणी आपण सूत्र लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर 24 तारखेला रिसिव्हडच आहे आपल्याला. रिसिव्ड इनटू स्टोर 90 युनिट्स आउट ऑफ 20 युनिट्स इश्यूड ऑन 9 ऑगस्ट 2025. म्हणजे 9 ऑगस्ट 2025 ला जे आपण युनिट्स इश्यू केले होते 20 युनिट्स, त्यातले 19 युनिट्स आपल्याला त्या ठिकाणी परत आले. आपण 9 तारखेला बघा 20 युनिट विकलेले होते. 24 तारीख घेऊयात आपण. रिसिव्ड किती येईल पहा, 20 युनिट आपण विकलेले होते त्यातले परत आलेत 19. 20 तारखेचा दर किती आहे पहा, 3 रुपये 50 पैसे या ठिकाणी त्याचा दर आहे. मग आपल्याला 19 गुणिले 3.50 केल्यानंतर अमाऊंट येईल आपल्याला 66.50 पैसे. आता आपल्याला यामध्ये बॅलन्स घ्यायचा आहे. 152 आपल्याकडे बॅलन्स होता. नवीन आपल्याकडे रिटर्न त्या ठिकाणी आलेत 19 युनिट्स. त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, 152 अधिक नवीन जे आपल्याला परत आलेत ते 19 युनिट आलेत. एकूण युनिट होतील आपल्याकडं 171. प्राइस आपल्याला काय होईल पहा, 494 अधिक आताची नवीन खरेदी होती 66.50. या दोघांची बेरीज आपल्याला केल्यानंतर 560.50. लक्षात आलं का पहा, 494 प्लस 66.50 केल्यानंतर अमाऊंट येईल आपल्याला 560.50. परत आपल्याला याचा नवीन युनिट्स आपल्यामध्ये ऍडिशन झाल्यामुळं किंवा रिसीट आल्यामुळं नवीन रेट आपल्याला त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं. त्यासाठी सूत्र काय वापरलं होतं आपण, टोटल अमाऊंट डिवायडेड बाय टोटल क्वांटिटी. जर दर आपण कॅल्क्युलेट केला तर 3.278 3.278 हा नवीन आपल्याला त्या ठिकाणी रेट मिळेल. तो रेट काढण्यासाठी काय आपण करायचं आहे, अमाऊंट टोटल अमाऊंट डिवायडेड बाय टोटल क्वांटिटीज. पर्टिक्युलर डेट दिवशी म्हणजे 24 तारखेला जे आपल्याकडे आहेत त्याचे आपण त्या ठिकाणी नवीन दर काढलाय. त्यानंतर लास्ट डेट पहा, 27 ऑगस्ट इश्यू टू प्रोडक्शन 10 युनिट्स. 10 युनिट आपल्याला काय करायचे, इश्यू करायचे आहेत. 27 तारखेला 10 युनिट इश्यू म्हणून इश्यू कॉलम मध्ये आपल्याला येईल 10 युनिट इश्यू करायचे आहेत. दर त्याचा आहे पहा 3.278. त्याची आपल्याला प्राइस किती आहे ते पाहायचंय. 10 युनिट्स आहेत गुणिले 3.278 अमाऊंट येईल 32.78. आता आपल्याकडे बॅलन्स किती राहतोय तो बघायचा आहे. 171 युनिट आपल्याकडे होते, त्यापैकी 10 युनिट्स आपण सोल्ड केले म्हणजे आपल्याकडे युनिट्स राहतील 161 युनिट. त्यानंतर जी टोटल अमाऊंट होती 560.50 वजा 32.78 आपल्याला वजा करायचे आहे. शेवटी बॅलन्स राहील आपल्याकडे 527.72. दर जर आपल्याला कॅल्क्युलेट करायला झाला तर तोच येईल 3.278. तरी सुद्धा बॅलन्स किती आहे 527.72 भागिले 161, त्याचा दर येईल 3.278. तर याप्रमाणे आपल्याला जी दिलेली माहिती आहे ऑगस्ट 2025 ची वेटेज ॲव्हरेज मेथड नुसार या पद्धतीने आपल्याला प्रॉब्लेम त्या ठिकाणी
सॉल्व्ह करायचा आहे. परत एकदा आपण थोडक्यात पाहूया की काय करायचं आहे याच्यामध्ये. वेटेज ॲव्हरेज मेथडमध्ये ज्या ठिकाणी परचेस येईल त्या ठिकाणी प्राइस त्या चेंज होते. सुरुवातीला परत एकदा पहा, ओपनिंग बॅलन्स होता 50, रेट आहे 3 रुपये प्रमाणे, टोटल अमाऊंट आपल्याकडे होईल 150. 5 तारखेला त्यापैकी 2 युनिट्स किंवा क्वांटिटी आपण इश्यू केलेल्या आहेत. 50 पैकी 2 घेतलेत, दर आपल्याला आहे तोच वापरायचा आहे 3 रुपये. टोटल अमाऊंट होईल 6. 3 गुणिले 2 केल्यानंतर 6 येईल. 50 पैकी बॅलन्स लिहायचा आहे आपल्याला. 50 पैकी 2 क्वांटिटी आपण इश्यू केलेत, म्हणजे 50 वजा 2 केले की आपल्याकडे अमाऊंट राहील 48. 150 पैकी अमाऊंट आपण 6 गेले 144 राहतील, दर आहे तोच राहील 3. त्यानंतर 7 तारखेला 48 युनिट 7 तारखेला 48 युनिट जे आहेत ते परचेस केलेत, त्याचा दर आहे 4 रुपये प्रमाणे, टोटल होईल 192. 48 गुणिले 4 जर केलं तर आपण 192 होईल. इथं फक्त आपण लक्षात ठेवायचं आहे की प्राइस जी आहे ती चेंज होते. वेटेज ॲव्हरेज मेथडमध्ये प्राइस चेंज होते. लिपो बिपो मेथडमध्ये आपण बघितले की प्राइस चेंज होत नाही, पण वेटेज ॲव्हरेज मेथडमध्ये मात्र प्राइस चेंज होते. त्यामध्ये बॅलन्स आपल्याकडे 48 होता, नवीन खरेदी 48 आहे, टोटल युनिट झाले आपल्याकडं 96. त्यानंतर अमाऊंट अगोदर लिहून घ्यायची 144 अधिक 192, टोटल होईल 336. आता हा 3.50 दर कशा पद्धतीने आलाय तर त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे टोटल बॅलन्स किंवा टोटल अमाऊंट डिवायडेड बाय टोटल क्वांटिटी. आपल्याला टोटल बॅलन्स आहे 336, म्हणजे 144 अधिक 192 केल्यानंतर येईल 336 भागिले 96 केले की आपल्याला दर मिळेल 3.50. 9 तारखेला परत इश्यू केले 20 युनिट्स, दर आहे तोच राहील 350 प्रमाणे, अमाऊंट येईल 70 रुपये. बॅलन्स आहे तसाच राहील 96 वजा 20 क्वांटिटी जर आपण वजा केल्या तर 76 येईल. त्यानंतर 336 वजा 70 केले की आपल्याला अमाऊंट मिळेल 266. त्यानंतर 19 तारखेला 76 युनिट परचेस केले की आपला बॅलन्स मध्ये रेट चेंज होणार आहे. 76 युनिट खरेदी केले, दर आहे 3 रुपये, टोटल होईल 228. 76 गुणिले 3 केल्यानंतर 228 येईल. त्यानंतर हे 76 बॅलन्स 9 तारखेचा आणि नवीन खरेदी आपली 76 असे मिळून 152 होतील. त्यानंतर 266 अधिक 228 केले की आपल्याला बॅलन्स मिळेल 494. आपल्याला दर इथे कॅल्क्युलेट करायचा आहे. दर कॅल्क्युलेट करत असताना परत फॉर्म्युला वापरायचा आहे टोटल अमाऊंट डिवायडेड बाय टोटल क्वांटिटी. 494 भागिले 152 अमाऊंट येईल 3.25. परचेसला दर बदलतो हे निश्चित आहे. पूर्वी 3.50 होता, तो नवीन 3.25 येईल. परत 24 तारखेला ट्रान्झॅक्शन्स आपल्याला सांगितलंय की 9 तारखेला जे आपण विकलेत, 9 तारखेला 20 विकले होते, त्याच्यासाठी दर होता 3.50. त्यातले 19 परत आलेत म्हणून आपण 19, त्याचा दर आहे 3.50, असे अमाऊंट आपल्याकडे होईल 66.50. आता हे 19 आपल्याकडे वाढल्यामुळे काय होईल, 152 प्लस 19 क्वांटिटी होतील 171. त्याचप्रमाणे अमाऊंट होईल 494 प्लस 66.50 म्हणजे 560.50 ही अमाऊंट आपल्याकडे शिल्लक राहील. आणि शेवटी 27 तारखेला आपण 10 युनिट्स इश्यू केलेत, 171 पैकी 10 युनिट्स आहेत, दर आहे त्याचा 3.278, टोटली 32.78. 171 पैकी आपण 10 इश्यू केले, आपल्याकडे बॅलन्स राहील 161, दर आहे तो राहील 3.278, अमाऊंट याचे गुणाकार केल्यानंतर येईल 527.72. तर या पद्धतीने आपल्याला वेटेज ॲव्हरेज मेथड प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. यामध्ये फक्त आपल्याला लक्षात ठेवायचे की वेटेज ॲव्हरेज मेथडमध्ये फक्त परचेस केल्यानंतर प्रत्येक परचेसला आपला दर हा चेंज झालेला आहे, एवढंच आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवायचंय. तर अशा पद्धतीनं वेटेज ॲव्हरेज मेथडमधील हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केलेला आहे. त्याप्रमाणे आपणही त्या ठिकाणी प्रयत्न करावा. थँक्यू व्हेरी मच.